आज आपण फ्रिक्शन जो आहे ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल प्लेनवर एखादी जर बॉडी ठेवली असेल तर त्याच्यावरचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे हे बघणार आहोत. तर समोर जो आहे तो एक प्रॉब्लेम आहे आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यू दिलेले आहेत. एक म्हणजे हा जो फोर्स आहे हॉरिझॉन्टल फोर्स आहे तो की हा प्लेन सरफेसवर एखादी ही बॉडी ठेवली, ही काय बॉडी आहे आणि प्लेन सरफेसवर ही ठेवलेली आहे आणि ह्या बॉडीवर हा जो पी फोर्स आहे तो ॲक्ट होतो आहे. आता हा जो पी फोर्स आहे तो कसल्या टाईपचा आहे, पुल टाईप आहे, ओढणार आहे. ह्याच्याऐवजी कधी कधी हा ढकलणारा पण असू शकतो. तर आपल्या प्रॉब्लेममध्ये हा ओढणारा आहे, पुल टाईप आहे. त्याचबरोबर ही जी बॉडी आहे ह्या बॉडीचं इथं वेट दिलं आहे. आपल्याकडे ह्या दोनच गोष्टी दिल्यात इनपुटला आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे रिझल्टंट रिॲक्शन आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ह्याच्यामध्ये एफ म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे, त्यालाच आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, आर म्हणजे रिझल्टंट रिॲक्शन आहे. तर हा सगळा डाटा तुम्हाला काय केला आहे, दिलेला आहे. तर आता प्रॉब्लेम बघूया. ए बॉडी वेइंग म्हणजे वजन, वेट W 200 न्यूटन इज जस्ट ऑन द पॉईंट ऑफ मूविंग हॉरिझॉन्टली. तर आपलं जे प्लेन आहे ते काय हॉरिझॉन्टली असं ते म्हटलेले आहेत. बाय ए फोर्स ऑफ 50 न्यूटन म्हणजे तर पीची व्हॅल्यू त्यांनी दिले 50 न्यूटन. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे आर. आता हे सगळ्यावरनं आपल्याला काय करायचे, ही एक डायग्राम ड्रॉ करायची. आता डायग्राम ड्रॉ करताना काय लक्षात ठेवायचं, हॉरिझॉन्टलची जर केस असेल तर पीची डिरेक्शन कोणते, ही डिरेक्शन आहे. तर मोशन ही म्हणजे ही जी बॉडी तीसुद्धा ह्या डिरेक्शनला जाणार. त्यामुळे मोशन आपल्याला काय दाखवायचे, त्याच दिशेला. मोशनची डिरेक्शन जर ह्या दिशेला असेल तर हा जो एफ आहे त्याची डिरेक्शन असते अपोजिट, विरुद्ध. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे मोशनची डिरेक्शन जे आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनला एफ आहे, हे लक्षात ठेवायचं. आता आपल्याला काय काय दिलं आहे, पी दिला आहे, डब्ल्यू दिला आहे आणि म्यू आणि आर फाइंड आउट करायला लावला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, समेशन एफ ऑफ एक्स 0. जे उजव्या साईडला जाणारे फोर्सेस आहेत ते प्लस घ्यायचे, डाव्या साईडला जाणारे फोर्सेस आहेत ते मायनस घ्यायचेत म्हणजे वजा घ्यायचेत. तर इकडं पहिला फोर्स कोणता आहे, पी 50 न्यूटन. कुठे चालला आहे तर बघा उजवीकडे चालला आहे. उजवीकडे चालला आहे म्हणजे आपण काय घेणार, प्लस. का तर आपण काय बोललो आहे, उजवीकडे जाणारा फोर्स प्लस घेणार. आता दुसरा आडवा फोर्स कोणता आहे, एफ. तर हा एफ कुठे चालला आहे, ह्या दिशेला चालला आहे. ह्या दिशेचा जो आहे त्याची व्हॅल्यू काय, मायनस. त्यामुळे आपण काय घेणार, एफ आहे तो मायनस. आता हा आर आणि डब्ल्यू का नाही घेतला, तर आपण इथं काय म्हणतो आहे, एक्स. हा एफ म्हणजे फोर्स आहे, एक्स याचा अर्थ हॉरिझॉन्टल, आडवे फोर्सेस. त्यामुळे फक्त आडवे फोर्सेसच घेतलेले आहेत. आता पीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली 50, ती इथं टाका, पीच व्हॅल्यू 50. एफ काय मायनस आहे, तो ह्या साईडला गेल्यावर काय होईल, प्लस. म्हणजे आपल्याला मिळेल काय, एफ इज इक्वल टू 50. आता ह्याला आपण इक्वेशन 1 बोलणार आहोत. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. ह्याचे साईन कसे आहेत, तर वरती जाणारा प्लस घेणार, खाली एखादा फोर्स जायला लागला की मायनस घेणार. चेक करूया, आर कुठे चालला आहे, वरती चालला आहे. वरती जाणारा प्लस आहे, आपण प्लस आर घेतला. डब्ल्यू कुठे चालला आहे, खाली चालला आहे. खाली जाणारा काय घेतला आहे, मायनस. त्यामुळे डब्ल्यूची व्हॅल्यू काय आली, मायनस. आता डब्ल्यूची किंमत किती आहे, 200. 200 इथं टाका. तर आर मायनस 200 इज इक्वल टू 0. आरची किंमत किती येणार आहे, तर 200 ह्या साईडला घ्या, तर मायनसचे काय होतील, प्लस. मग प्लस 200. रिझल्टंट रिॲक्शन
नॉर्मल रिॲक्शन आपल्याला मिळाली की जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले होते. नेक्स्ट आहे इक्वेशन 1 जे आहे हे इक्वेशन 1कडे बघा. एफ इज इक्वल टू 50. एफची किंमत किती आहे? एफची किंमत आहे म्यू आर. तर म्यू आर टाकली म्हणजे म्यू आरसुद्धा 50 येणार आहे. आरची किंमत जी आहे ती इथं टाका म्हणजे काय मिळेल? म्यू इंटू आर इज इक्वल टू 50. आता आर येते काय गुणिले इकडे गेल्यावर काय होईल? भागिले म्हणजेच 50 भागिले 200. 50 भागिले 200 केल्यावर म्यूचं उत्तर काय येईल? म्यूची किंमत 0.25. आपल्याला हेच फाइंड आउट करायला लावलं होतं म्हणजे आपण इथं आर पण काढला आणि म्यू पण काढला.